मी गणपत महादेव मस्के हा बेंबळे. माझी जमीन इथंच आहे कुठं वड्याच्याकडे. बर मोठ्यानं बोला 1.5 एकर क्षेत्र आहे माझं. बर सगळं पाण्याखाली ऊस गेलेला हा. आहे आणि इकडं पाणी ही नारळाची समोर झाडं दिसते ती हा या झाडापर्यंत पाणी जातं. हे पाठीमागं झाडापर्यंत कुठवर असते पाठीमागे ही झाडाचं फक्त शेंड उघडं दिसते. बर लाईटीच्या तारा फिरा सगळं बुडलेलं असतं. कुठल्या लाईट येतात ह्या ह्या तारा ही सगळं बुडलेलं असतं. पाण्यातच असतं बघा. ही सगळं झाडाचं शेंड फक्त उघडं राहते. एवढं पाणी असतं एवढं पाणी असतं साधारण किती दिवस पाणी होतं याच्यात आणि 3 दिवस होतं पाणी. प्रशासनाला काय तुम्हाला मागणी काय असणार आहे बेंबळेकरांच्या वतीने काय इथनं पूल करावा किंवा पर्याय आम्हाला लांब न जावं लागते. आता पोळ्याचा सणाचा बाजार होता. बाजारला सुद्धा लोक गेली नाही की हाय अशी बैल पूजली. रंग सुद्धा लावलं नाही लोकांनी. बर आणायलाच जायलाच रस्ता नव्हता. हड्या बंद सगळं बंद बाकीचं. मग पर्याय रस्ता पर्यटन नव्हता परित्यावरनच होता. परित्यावरनं बी टिंबुर्णीला जायचं आणि टिंबुर्णीवरनं परत इकडे यायचं. हा. मग ते नाही ना सर्वसामान्य साधारण गोरगरिबाला ती परवडायचं काम नाही. आणि तुम्ही प्रशासनाला काय मागणी असणार आहे प्रशासनालाही पूल एवढा अजून थोडा मोठा झाला तर चांगलं लोकांची सोय होईल. 4-5 गावाचं वाहतूक इथनं आहे. जळवली, घोटी, कानापुरी, उमरं सगळी लोक टिंबुर्णीला इथनं जाते ती येते ती. त्याच्यावर काहीतरी सरकारनं पर्याय काढावा. 80-81च्या दरम्यान इथं पूल नव्हता. त्यावेळेस एक महामंडळाची एस टी बोर्ड आली होती. ती क्रेननं काढली होती. ती बी त्यानं घातली अशी महिला कडेला धुत होत्या. त्याला वाटलं ती जर रस्ता आहे म्हणून ते महिलाच्या जागावर घातली ना, कडन चिटकून घेतली. ती रोडच्या खाली गेली. किती मिनिटात पाणी बुडली होती एसटी बुडली होती 1 मिनिट नाही, 10-15 तास लागला होता. बुडली होती. किती दिवसांनी पाणी होतं लई दिवस लागले. 5-6 दिवसानं काढली परत बोटी आणल्या त्यांनी महामंडळाने.